शिंदेच मनातील मुख्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्याकडून पुनरुच्चार करण्यात आलाय। भविष्यात भाजप स्वबळावर लढली तर आपली ताकद गरजेची आहे, बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केलंय। यावर काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत, पाहूया। आमचं म्हणणं आहे का देवाभाऊचं प्रमोशन झालं पाहिजे आणि शिवसैनिकांनी शिंदे साहेब मुख्यमंत्री होईल याच्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर भाजप स्वबळावर लढली आणि त्यांनी युती तुटली तर आपलं स्वतःची ताकद निर्माण होणं गरजेचं आहे। त्या अनुषंगानं सगळ्या शिवसैनिकांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी खरं तर कामाला लागणं गरजेचं आहे आणि प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात शिंदे साहेब मुख्यमंत्री बनणार अशा हेतून जर कामाला लागला तर एक सेवाभावी माणूस पुन्हा या राज्याला मुख्यमंत्री भेटेल। प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या पक्षाचा जो प्रमुख असतो तो मुख्यमंत्री झालेला आवडतो किंवा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा असते आणि त्याकरता ते पक्ष आपलं आपलं काम करत असतात। पण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे, देशात भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीची संघटना सातत्याने सामान्य लोकांचे कामं करत असते, सामान्य लोकांमध्ये असते आणि ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे, ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मदत होत आहे, ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शेतमजुरांसोबत ही सरकार आहे आणि ज्या प्रकारे सामान्यांची ही सरकार आहे, भारतीय जनता पार्टी सामान्यांची सरकार आहे, मला असं वाटतं 2029 मध्ये परत बहुमताने आणि मला वाटतं रेकॉर्ड मार्जिनने भारतीय जनता पार्टी निवडून येणार। मुख्यमंत्री कोण होईल येणारा काळ सांगेल, मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही। पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळेच मागच्या वेळेचं सरकार आलं हेही लपून राहिलेलं नाही। पण आज जे सांगितलं जात आहे की मंत्र्यांना ठोकून काळा चुकलं तर तो त्यांच्या मंत्र्याला, आता मंत्री आमचे तर नाहीच आहेत, त्यामुळं त्यांचेच मंत्री आहेत आणि त्यांच्याच मंत्र्याला ते ठोकून काढायचा इशारा देत असतील तर त्याची सुरुवात लोकांना सांगण्यापेक्षा बच्चू कडूंनी सुरुवात करावी, मग जनता सुरुवात करेल। सिडको आणि नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला नोटीस पाठवण्यात आली। मुख्यमंत्री कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाचं उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण न दिल्याने ही नोटीस आली। मुख्यमंत्री कार्यालयाची सिडको प्रशासन आणि नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निमंत्रण का नाही, राजशिष्टाचार नियमांचं पालन का नाही, जिल्हाधिकारी आणि सिडको प्रशासन यांनी कार्यक्रमाची आखणी करताना नियम का पाळले नाही, तात्काळ खुलासा सादर करण्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचे सिडको आणि नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला आता आदेश देण्यात आले। यापुढे जिल्हाधिकारी आणि सिडको प्रशासन यांनी राजशिष्टाचार नियम काटेकोरपणे पाळावेत असेही निर्देश देण्यात आले। आता एक धक्कादायक बातमी, राम मंदिरच्या देणगीतील कोट्यावधींची रक्कम गायब झाली। अखिलेश यादव यांनी हे ट्विट करत आरोप केलेत। कोर्टाने याची स्वतःहून दखल घ्यावी अखिलेश यादव यांनी ही विनंती केली, तर देणगी प्रकरणी कोणताही घोळ झाला नाही असं चंपत राय यांनी म्हटलंय। मंदिराचे ट्रस्टी चंपत राय यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। सज्जनों, श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र अपने भिन्न भिन्न कार्यों का ऑडिट समय समय पर करता रहता है। हुंडी काउंटिंग कमरे का ऑडिट भी होता है। हुंडी काउंटिंग कमरे का ऑडिट राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र के न्यासीगण, कार्यकर्ता और स्टेट बैंक के कर्मचारी मिलकर करते हैं। ये कार्य कई दिनों तक चलता है। यही कार्य आजकल हो रहा है। कोई भी उल्लेखनीय बात किसी के भी ध्यान में अभी तक नहीं आई है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।